नाशिकमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांचा भाजप प्रवेश झाल्यानंतर आता गिरीश महाजन यांनी जळगावकडे आपला मोर्चा वळवला आहे। नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का दिल्यानंतर महाजन यांनी जळगावमध्येही काँग्रेसला धक्का दिला। माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश केला आहे। जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्याच्या राजकारणात मोठी घडामोड समोर आली असून काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला। हा पक्षप्रवेश राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। या कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। शंकर राजपूत यांनी यावेळी बोलताना सांगितले की जामनेरमध्ये विकासाची गती आणि जनतेसाठी करण्यात येणारे काम पाहून मी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे। भाजप प्रवेशानंतर शंकर राजपूत यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। या प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला बळकटी मिळणार आहे।